Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the chapter number 5 of Math Second Coordinate Geometry. आता एक लक्षात घ्या चॅप्टर सेकंड मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे त्याच्या फर्स्ट पार्टचं त्याच्यामध्ये आपण क्वाड्रंट काढले होते एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि मग त्या ठिकाणी पॉईंट प्लॉट केले होते. सेम मेथड आहे, पॉईंट प्लॉट आपल्याला करता येतात. आलेख पेपरवरती आपण पॉईंट दाखवू शकतो. समजा हा एक पॉईंट मी घेतला ए नावाचा, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 1 and 1 आणि मी समजा त्यांना मानलं x1 y1 म्हणजे x1 असणारे 1 आणि y1 असणारे 1. दुसरा पॉईंट मी घेतला b, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 3 3, त्यांना म्हणून घेतलं मी x2 y2. आता जर आपल्याला या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय म्हणणार, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी त्याच्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला काय नेमका बघा. डिस्टन्स फॉर्म्युला आहे या x2 मधून x1 मायनस करा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करा प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. समजा तुम्हाला असं वाटलं x1 मधून x2 मायनस करायचं आहे तरी चालेल. यालाच आपण कसं लिहिणार, और जे इक्वेशन आहे फॉर्म्युला आहे तो आपण घेऊया. यालाच आपण असंही लिहू शकतो, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. इथं लिहिताना x2 मधून x1 नाही तर x1 मायनस x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस आता मग इकडे ते चेंज करायचा काय y1 मायनस y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं पण चालेल, काही अडचण नाही. पण दोन्ही वेळेस बदल करताना इथे जर इथे x1 अगोदर घेतलाय तर इकडे पण y1 अगोदर पाहिजे, एवढी अट लक्षात ठेवा. नाहीतर हेच कॉमन नेहमीचं जे आहे ते सूत्र लक्षात ठेवा. ओके, आता डिस्टन्स बिटवीन ए अँड बी या सूत्राने येणार आहे. आता डिस्टन्स, आता हे जर आपण कनेक्ट केलं तर हा सेगमेंट तयार होतो आणि सेगमेंटची लेंथ असते. सेगमेंटची लेंथ आपण कशी लिहितो, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी फॉर्म्युला तोच. आणि ज्यावेळेस लेंथ लिहायची असते तर नुसतं ए बी लिहिलं तरी याचा अर्थ असाच होतो की ही लेंथ आहे, ही काय लेंथ आहे. तर या तिन्ही गोष्टींसाठी 1 2 3 आपण एकच फॉर्म्युला वापरणार आहोत, हे लक्षात ठेवा. ओके, नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल. दोन पॉईंट दिले आणि आपल्याला त्यातलं डिस्टन्स काढायचं आहे. मग ए त्याला आपण नेहमीप्रमाणे मानून घेणार x1 y1, याला म्हणणार x2 y2 आणि इथे म्हणायचं बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग आपण काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याकडे आहे अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं नुसता डी शब्द लिहिला तरी चालेल, डी इक्वल टू अंडर रूट x2 म्हणजे 4 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 म्हणजे 1 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू 4 मधून 2 गेले 2 रिमेनिंग 2 स्क्वेअर प्लस मायनस 2चा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट 2चा स्क्वेअर 4 आणि मायनस 2चा सुद्धा 4. देअरफॉर डी इज इक्वल टू, आता याचं जे आहे तर बेरीज 8 येणार आहे, त्यालाच आपण असंही लिहू शकतो 4 × 2 म्हणजे 8 होते. मग आता 4 हा 2चा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे काय, देअरफॉर डी इज इक्वल टू 2√2. या 4चं स्क्वेअर रूट 2 आलं आणि हा 2 तसाच राहिला म्हणजे डिस्टन्स बिटवीन, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 2√2 युनिट. काय जे युनिट असेल ते मीटर सेंटीमीटर काय असेल ते या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आर 0 and -3 आहे आणि यस 0 and 5/2 आहे. तर इथे आपल्याला डिस्टन्स बिटवीन काय काढायचं आहे, आर अँड यस. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट x2 आहे आपल्याकडे 0 मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 5/2 मायनस, आणि हे पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल -3, याला स्क्वेअर ब्रॅकेट करा ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट 0 मायनस 0 त्याचा स्क्वेअर 0च येणार आहे, फार काही करायची गरज नाही आहे, प्लस 5/2 मायनस
मल्टिप्लाइड मायनस प्लस आणि डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आणि मग आता ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट, झिरोचा काही संबंध नाही आता. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. 5 × 1 5 प्लस 2 × 3 6 आणि यांचं 2 × 1 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट, आता यांची बेरीज 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे चिन्ह म्हणजे स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो म्हणजे शिल्लक काय राहिलं. डी इज इक्वल टू 11/2 आणि टी म्हणजेच डिस्टन्स बिटवीन आर अँड एस इज इक्वल टू 11/2 युनिट्स. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. एल चे कॉर्डिनेट आहे 5 and -8, एम चे आहे -7 and -3. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट x2 - x1, x2 म्हणजे -7 -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 -3 परत मायनस, हे पण मायनस असल्यामुळे -8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट, आता हे -7 -5 -12 प्लस इथे काय -3 आणि यांचं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट, आता हा मायनस जरी असला तरी त्याचा स्क्वेअर करताना काय येणार आहे 144 प्लस यांचं सबस्ट्रॅक्शन होईल 8 मधून 3 गेले 5 त्याचा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट 144 प्लस ह्याचा स्क्वेअर 25. देअरफॉर डी इज इक्वल टू 169 आणि 169 हा 13चा स्क्वेअर आहे. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन एल अँड एम इज इक्वल टू 13 युनिट्स. Okay, now see the next example. W and x. Therefore, distance between W and x is equal to x2 म्हणजे 11 मायनस परत मायनस 7/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 म्हणजेच 4 - 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर डिस्टन्स इक्वल टू अंडर रूट, इथे 11 यांचं मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 7/2 याचा डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे 0चा स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल टू अंडर रूट, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 11 × 2 22 प्लस 1 × 7 7 आणि 1 × 2 2 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा इथे प्लस 0चा स्क्वेअर 0 तो ॲड नाही केला तरी चालेल. डी इज इक्वल टू अंडर रूट 29/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन W अँड एक्स इज इक्वल टू 29/2 किंवा अजून सिम्प्लिफाय केलं तर 14.5 युनिट्स. या पद्धतीने दोघांमध्ये डिस्टन्स काढता येईल. Okay, now see the next example. We have given 3 points and we have to check these points are collinear or not. मग पहिले आपण नेहमीप्रमाणे मानून घ्यायचं x1 y1, इथे x2 y2, इथे x3 y3. मग अगोदर बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला या दोघांमधला डिस्टन्स काढा. ए बी म्हणजेच ती त्या सेगमेंटची लेंथ होणार आहे, त्या सेगमेंटची काय होणार आहे लेंथ. मग आपण असं म्हणू शकतो ए बी इज इक्वल टू अंडर रूट, फॉर्म्युला काय येईल आपला x2 - x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ए बी इज इक्वल टू अंडर रूट x2 - x1 म्हणजे 2 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 -5 -3 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाका. देअरफॉर ए बी इज इक्वल टू अंडर रूट 2 - 1 म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस -5 मायनस मायनस मल्टिप्लिकेशन प्लस
ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ए बी इज इक्वल टू, याचा 1चा स्क्वेअर 1 येणार आहे, इथे उरलं किती आता 5मधून 3 गेले, -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ए बी इज इक्वल टू √1 + 4. देअरफॉर ए बी इज इक्वल टू √5. इक्वेशन नंबर 1. हे 1 इक्वेशन आपल्याला मिळालं. आता सेकंड काढूया. आता एक लक्षात ठेवा, घेताना पहिले आपण ए बी घेतला आहे, या दोघांमधलं डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स बी सी घ्यायचं आहे आपल्याला. आता मग डिस्टन्स म्हणजेच लेंथ बी सी. बी सी इज इक्वल टू √. आता फॉर्म्युला चेंज करावा लागेल. इथे आपण x1 x2 म्हणत होतो, आता हे आणि हे घ्यायचं म्हणजे फॉर्म्युला वेगळा होईल, x3 - x2 होईल. x3 - x2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू √. x3 काय आपल्याकडे -4, -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7 -5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू √-6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7 मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू √, याचा स्क्वेअर केला तर 36 प्लस 12चा स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू √36 प्लस 144. देअरफॉर बी सी इज इक्वल टू √. आता ही सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येते, 180, 150, 180. ओके. आता त्याचे फॅक्टर पाडताना काय फॅक्टर पडू शकतात, तर इथे ज्या अर्थी √5 आला आहे तर त्याला 5 डिवाइड करून बघा काय होईल बघा. बी सी इक्वल टू √ 5ने जर डिवाइड केलं तर 5 त्रिक 15, 3 उरले 30 झाले, 5 × 30, म्हणजे याचे फॅक्टर आपण 36 × 5 घेऊ शकतो. आणि देअरफॉर बी सी इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट काढलं तर 6 आणि √5 तसाच. इक्वेशन नंबर 2 6 √5. आता परत या दोघांमधला डिस्टन्स काढा ए सी. नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, ए सी. ठीक आहे, तिकडे जागा नाही आहे, फक्त मी हे 2 किमती लिहून घेतो फक्त इकडे. ए बी इज इक्वल टू √5, दिस इज इक्वेशन 1, अँड बी सी इज इक्वल टू 6 √5, इक्वेशन नंबर 2. आणि मग तिसरी व्हॅल्यू जी आहे ए सीची आपण ती फाइंड आउट करूया. Okay, now see, we have to find out the AC segment length. Therefore, AC is equal to √. आता A आणि C चे कोऑर्डिनेट घ्यायचे, म्हणजे x3 - x1 केलं तरी चालेल किंवा x1 - x3 केलं तरी चालेल, पण इकडे पण तेच करावं लागेल. मग y1 - y3 कोणतंही घ्या. मग आता काय होईल, x3 काय आपल्याकडे -4 -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 7 -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर ए सी इज इक्वल टू √. याचं काय होईल मग, -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर ए सी इज इक्वल टू √. आता याचा स्क्वेअर केलं तर 25 प्लस 10चा स्क्वेअर. देअरफॉर ए सी इज इक्वल टू 25 प्लस 100. देअरफॉर ए सी इज इक्वल टू 125. याच्याही फॅक्टर आपल्याला 5नेच डिवाइड करून करावं लागेल, कारण √5 प्रत्येक ठिकाणी येतोय, तो एक क्ल्यू असतो आपल्याला. मग याचे फॅक्टर पाडताना काय पाडू शकतो आपण, देअरफॉर ए सी इज इक्वल टू √25 × 5. देअरफॉर ए सी इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट काढा 5 √5, इक्वेशन नंबर 3. आता 3 इक्वेशन मिळाले बघा. ए बी √5 आलाय, बी सी 6 √5 आला आहे. आता ज्या वेळेस याच्या रूटच्या बाहेर काहीच नसेल तर तो 1 कन्सिडर करायचा, काहीच नसेल तर 1. मग आता काय करायचं, हे जे 2 लहान आहे त्यांचे ॲडिशन करून पाहिजे. काय होतंय, ए सी प्लस ए बी प्लस ए सी म्हणा, ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 1 √5 प्लस 5 √5. देअरफॉर ए बी प्लस ए सी इज इक्वल टू 6 √5, इक्वेशन नंबर 4. आता 2 ऑलरेडी आपला काय आला आहे, बी सी 6 √5 आला आहे आणि या दोघांची ॲडिशन पण 6 √5 आली, बरोबर आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार, फ्रॉम इक्वेशन 2 and 4, फ्रॉम इक्वेशन 2 and 4 काय म्हणता येईल, दोघांची राईट साईड सारखी आहे, म्हणजे लेफ्ट साईड सुद्धा सारखी.
AB प्लस AC इज इक्वल टू BC. असं जेव्हा असतं की दोन लहान सेगमेंटची ॲडिशन तिसऱ्या इतकी येते त्यावेळेस ते पॉईंट्स कोलिनियर असतात. देअरफॉर गिव्हन पॉईंट्स आर गिव्हन पॉईंट्स A, B and C are कोलिनियर. आणि जर समजा असं नसतं, दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी नसती आली, तर आपण इथे आडवी रेष दिली असती आणि म्हटलं असतं नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर. आणि जेव्हा कोलिनियर असतात तर यातला बिटवीननेस काय असतो यांचा नेमका, ती सेगमेंट कशी असेल, तर सेगमेंट अशी असते. टोकाला B आणि C घ्यायचे आणि मध्ये उरलेला A टाकायचा. मग आपल्या लक्षात येतं की AB प्लस AC म्हणजे BC असं आहे. म्हणजे हे काही B डॅश A डॅश C हा वन इन बिटवीननेस त्यांच्यामध्ये दिसणार आहे. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. LM इक्वल टू दिस. देअरफॉर LM इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 म्हणजेच 1 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर LM इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -3 मायनस 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर LM इज इक्वल टू अंडर रूट 3चा स्क्वेअर प्लस -6चा स्क्वेअर. देअरफॉर LM इज इक्वल टू अंडर रूट 3चा स्क्वेअर 9 आणि याचा 36. देअरफॉर LM इज इक्वल टू अंडर रूट 45. आता याचे 45चे फॅक्टर्स पाडताना काय होतील. देअरफॉर LM इज इक्वल टू 9 इंटू 5. देअरफॉर LM इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट निघेल 3√5. इक्वेशन नंबर 1. सेकंड, आता ही पहिली पेयर झाली. दुसरी पेयर MN इज इक्वल टू अंडर रूट MN इज इक्वल टू x3 मायनस x2 प्लस y3 मायनस y2. देअरफॉर MN इज इक्वल टू अंडर रूट x3 मायनस x2 5 मायनस 1 प्लस 4 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर MN इज इक्वल टू अंडर रूट 5 मायनस 1 म्हणजे 4चा स्क्वेअर प्लस 4 प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर MN इज इक्वल टू अंडर रूट 4चा स्क्वेअर 16 प्लस 7चा स्क्वेअर. देअरफॉर MN इज इक्वल टू अंडर रूट 16 प्लस 49. देअरफॉर MN इज इक्वल टू अंडर रूट 15 5 आणि 6. इक्वेशन नंबर 2. तसंच आपल्याला तिसरं पण काढावं लागेल. तिसरं काय येईल आता LN. तिसरा जो आहे तो LN इज इक्वल टू अंडर रूट. फॉर्म्युला काय चेंज होईल x3 मायनस x1 प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर व्हॅल्यू पुटअप करा. LN इज इक्वल टू अंडर रूट x3 काय आपल्याकडे 5 मायनस -2 5 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर LN इज इक्वल टू अंडर रूट 5 मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 5 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 1चा स्क्वेअर. देअरफॉर LN इज इक्वल टू अंडर रूट 7चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1. LN इज इक्वल टू अंडर रूट 49 प्लस 1. देअरफॉर LN इज इक्वल टू अंडर रूट 50. इट्स इक्वेशन नंबर 3.
आता याच्यामध्ये जे दोन लहान दिसत आहेत, लहान कोणते वाटत आहेत बघा. याची व्हॅल्यू √65 आहे. थोडा वेळ रूट बाजूला ठेवा. 65 इथे 45 आणि 50 एवढंच विचार घेऊ. इथे बघा √45 √65 आणि √50. मग रूट बाजूला ठेवलं तर हा मोठा वाटतोय. मग हे दोन लहान आहेत, त्यांची ॲडिशन करूया. LM + LN इज इक्वल टू √45 + √50. देअरफॉर LM + LN इज इक्वल टू, आता √45ची जी काही व्हॅल्यू येणार आहे आणि √50ची जी येणार आहे ती नक्कीच √65 इतकी येणार नाही आहे. हे आपल्याला सरळ सरळ कळतं आहे. कारण हा परफेक्ट स्क्वेअर याच्याजवळ कोणता आहे, याच्याजवळचा परफेक्ट स्क्वेअर कोणता दिसतो आपल्याला, 64चा, म्हणजे हा 8 आहे. थोडक्यात याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 8 आहे. हा कुठं दिसतोय 7, 49च्या जवळ दिसतोय. हा कुठं दिसतोय, हो पण 49 आहे. म्हणजे 7 + 7 7 + 7 14 आणि हा 8 होतोय. होणारच नाही आहे ते, म्हणजे ती जास्त होते. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की याला आपण इक्वेशन नंबर जर 4 म्हटलं तर या दोघांची बेरीज या तिसऱ्या इतकी नाही. फ्रॉम इक्वेशन 2 and 4, फ्रॉम इक्वेशन 2 and 4 LM + LN इज नॉट इक्वल टू MN, इज नॉट इक्वल टू MN. आणि जेव्हा असं नसेल त्यावेळेस ते पॉईंट्स कोलिनियर असणार नाहीत, आर नॉट कोलिनियर और नॉन कोलिनियर. देअरफॉर गिवन पॉइंट्स L, M and N आर नॉन कोलिनियर किंवा आर नॉट कोलिनियर असं म्हटलं तरी चालेल. Okay, now see the next example. Find the point on the x-axis which is equidistant from A and B. एक point let point P, त्याचे coordinates आपण घेऊन टाकू x and 0 on x-axis. आता ज्यावेळेस एखादा पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतो त्यावेळेस त्याचा वाय कॉर्डिनेट 0 असतो नेहमी, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस एखादा पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो त्यावेळेस त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 घ्यायचा आणि इथे वाय घ्यायचा, हे लक्षात ठेवा. मग आता लेट पॉईंट P x, 0 इज ऑन एक्स ॲक्सिस, इज ऑन एक्स ॲक्सिस. ओके, मग आपल्या नेहमीप्रमाणे काही चेंज करायचं नाही. मग P चे कॉर्डिनेट काय, x and 0. आपल्या नेहमीप्रमाणे आपण त्याला म्हणणार x1 y1. दुसरा आहे आपल्याकडे A -3 4, त्याला नेहमीप्रमाणे x2 y2. नंतर तिसरा B 1 - 4, हा म्हणणार x3 y3. आता याच्या पुढे काय करायचं ते बघा. द पॉइंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम A अँड B. समजा आपण असं इथे कन्सिडर केलं की पॉईंट P इथं आहे तर A इकडं असणार आहे आणि B इकडं असणार आहे, पण दोघांचं डिस्टन्स सारखं आहे. PA = PB आहे. ओके, म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे आणि PA डिस्टन्स काढायचं आणि PB काढायचं आहे. मग आपण काय म्हणणार, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल, PA इज इक्वल टू अंडर रूट, PA म्हणजे हा x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर PA इज इक्वल टू अंडर रूट, PA इज इक्वल टू अंडर रूट. x2 काय, -3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 - y1 4 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया आता काय होतं बघू. देअरफॉर आता एक काम करू, इथे आपण PA² करून घेऊ. इथे PA² केलं तिकडचं स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे काय, PA² इज इक्वल टू, म्हणजे स्क्वेअर रूट प्रत्येक वेळेस घ्यायची गरज नाही. मग इथे काय उरलं आता, -3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर, -3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 - 0 म्हणजे 4चा स्क्वेअर. हे काय केलं लक्षात आलंय, स्क्वेअर करून घेतल्यामुळे स्क्वेअर रूट काढून टाकला. ते पुढे पण करता येतं, इथेही करता येतं. मग इथे काय होईल आता, PA² इज इक्वल टू
आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, इथे मायनस असल्यामुळे थोडा गोंधळ होऊ शकतो, म्हणून काय करू आपण, याला थोडंसं रिअरेंज करू. लिहिताना कसं लिहिलं, हा -x -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर केला प्लस याचा 16 आला, देअरफॉर PA² इज इक्वल टू, आता हा मायनस कॉमन काढून घ्या म्हणजे ती अडचण येणार नाही. मायनस ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, आपण x + 3 मायनस ब्रॅकेटच्या बाहेर घेतला, मग ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर करा आणि 16. ही ॲडजस्टमेंट का केली, तर हे मायनस परत आपल्याला एक्सपान्शन करताना अडचण होते, पण आपल्याला ए माहिती आहे, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आपण काय करणार, आणि मायनसचा स्क्वेअर केला की तो प्लसच येतो, कारण आपण याच्या अगोदर पाहिले -3चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 9 होतो, -4चा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे +16 होतो, या पद्धतीने. देअरफॉर PA² इज इक्वल टू, आता हा याचा मायनसचा विषय संपला, इथे x² प्लस इकडे 6x + 9 + 16 आणि रिझन देता येईल a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². ओके, देअरफॉर PA² इज इक्वल टू x² + 6x + 25. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. तसंच आता आपल्याला डिस्टन्स कोणाचं काढायचं आहे, PBचं. मग हा PB आता डायरेक्ट PB² केला तरी चालेल, काही अडचण नाही, आपण एकदा वापरलंय त्याचं, म्हणून डायरेक्ट PB² करा, म्हणजे स्क्वेअर रूट कुठंच घ्यायचा नाही, फक्त फॉर्म्युला काय चेंज होईल आपला. आता एक लक्षात घ्या, चूक काय होते, अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण PA केला होता, AB केला होता आणि मग PB केला होता. आता आपल्याला डायरेक्ट PB पाहिजे, म्हणजे फॉर्म्युला तिसरा वापरा, कोणता, x3 - x1 x3 - x1 प्लस y3 - y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर PB² इज इक्वल टू, x3 काय आपल्याकडे 1 x 1 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर, y3 काय आपल्याकडे -4 -0 -4 -0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर PB² इज इक्वल टू इथे आता याचं एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे, a - b, बरोबर आहे. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय करतो आपण, a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a² - 2ab + b². हे आपला एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. मग a म्हणजे 1 आणि b म्हणजे x, मग 1चा स्क्वेअर 1 मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि दुप्पट 2x आणि प्लस x² प्लस इथे काय होणार आहे -4चा स्क्वेअर. देअरफॉर PB² इज इक्वल टू 1 - 2x + x² + 16. देअरफॉर PB² इज इक्वल टू, थोडे रिअरेंज करू फक्त, x² - 2x + 17. इक्वेशन नंबर 2. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ओके, नाव सी. आता जर समजा फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2चा जर आपण विचार केला, PA = PB दिले आपल्याला, कारण तो P पॉईंट A आणि B पासून इक्वी डिस्टन्स आहे, म्हणजे हे मिळालं. दोन्ही साईडचा स्क्वेअर केलं तर PA² = PB², म्हणजे या दोन व्हॅल्यू फक्त पुटअप केल्या आपण. मग इथे x² कॅन्सल झाला, 6x हा -2x येताना +2x झाला आणि हा 17 इकडचा तिकडे जाताना -25 झाला, म्हणजे हा झाला 8x, इथे उरले -8. देअरफॉर x = -1, x = -1 आणि तो पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत. देअरफॉर P × ब्रॅकेट x - 0 इज इक्वल टू -1 0, म्हणजे त्या P चे कोऑर्डिनेट असणार आहे -1 and 0. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण हे सगळं या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं. काही वेळेस आपण सूत्र टाकतो, सूत्र टाकत नाही, डायरेक्ट उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो आणि मग कुठेतरी प्लस मायनस राहून गेलं तर सगळे उत्तरं चुकतात. आता या ठिकाणी जरी स्टेप्स थोड्याशा जास्त वाटत असल्या तरी कुठेही असं बारीक चूक होण्याची शक्यता नाही आहे, म्हणून ही पद्धत योग्य वाटते. किंवा आणखी दुसरी पद्धत तुम्ही असं करू शकता की हे डायरेक्ट समोरासमोर सुरुवातीलाच घेऊन टाकायचं, मग PA² = PB² आणि लगेच दोन्ही बाजूला व्हॅल्यू पुटअप करायच्या तरी चालतं, काय अडचण नाही. पण बऱ्याच वेळेस काय होतं, थोडंसं वहीची जागा कमी पडते आणि मग आपल्या अडचणी सुरू होतात. तर यावेळी अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. तुम्हाला आणखी सोपं वाटलं तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता, काय अडचण नाही.